नमस्कार. मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. महाराष्ट्र सरकार जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तशा वेगवेगळे निर्णय हे जाहीर करू लागलेलं आहे आणि त्यातले बरेचसे निर्णय हे वादग्रस्त ठरतायत. कंत्राटी पद्धतीचा निर्णय सुद्धा अशाच प्रकारचा होता आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्यामधला वाद शमत नाही तोपर्यंत सरकारने शाळा दत्तक योजनेचा निर्णय आणला. या शाळा दत्तक योजनेमध्ये आता धनदांडग्यांना वाट मोकळी करून दिली आहे सरकारने, ज्याच्यामध्ये लोकांना शाळेमध्ये पैसा गुंतवता येणार आहे. एकंदरीत त्या जी-आरचं स्वरूप जर आपण पाहिलं तर ही देणगी आहे की गुंतवणूक आहे अशा प्रकारचा संशय यावा अशी परिस्थिती आहे. मराठी अभ्यास केंद्राचे सुशील शेजुळे माझ्यासोबत आहेत. शिक्षण या विषयाला घेऊन गेली अनेक वर्ष काम करतायत. वेगवेगळ्या सुधारणा असतील, शैक्षणिक सुधारणा असतील, नवीन सूचना असतील, उपाययोजना असतील, त्याच्यावरती काम करतायत. शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे यासाठी सुशील शेजुळे सतत प्रयत्नशील असतात. सुशीलजी, आपलं स्वागत मीडिया भारतच्या या चर्चेमध्ये. शाळा दत्तक योजनेचा जे-आर तुमच्या समोर आहे. गेले अनेक दिवस तुम्ही त्याच्यावर काम करता आहात. सोशल मीडियामध्ये तुम्ही व्यक्त सुद्धा होत आहात. काही हालचाली सुद्धा त्या संदर्भातले सुरू आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न, हा जी-आर जेव्हा तुम्ही वाचलात, पहिली प्रतिक्रिया तुमच्या मनामध्ये काय उमटली? खरं तर अतिशय धक्कादायक चित्र सध्या आपल्याला एकंदरीत शाळांमध्ये एक शाळेचा कार्यकर्ता म्हणून करताना दिसतंय. खरं तर शाळा समूह योजना ही जी काही संकल्पना आहे, हा जो शासन निर्णय सरकारने काढलेला आहे, खरं तर त्याला राज्यभरातून विरोध होताना दिसतोय. आम्ही अनेक वर्षापासून मराठी शाळांसाठी, मातृभाषेतील शिक्षण यासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमचं असं ठाम म्हणणं आहे की ह्या शाळा टिकल्या पाहिजे, जगल्या पाहिजे, वाढल्या पाहिजे, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. सातत्याने आम्ही यावर बोलतोय, आवाज उठवतोय, निवेदनं देतोय. पटसंख्या वाढल्या पाहिजे, यावर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं तर पटसंख्या वाढेल. मुळात आता एकतर राज्यभर आपण खूप ठिकाणी वाचलंय, खूप ठिकाणी ऐकलंय, खूप त्याचा खूप चर्चा झालेली आहे सगळ्या मुद्द्यावरती. आमचं असं म्हणणं आहे की राज्यभरातल्या जवळपास अनेक संघटनांशी आम्ही बोललो, सगळ्यांची चर्चा केली आणि आम्ही एक गुगल फॉर्म तयार केला. त्या गुगल फॉर्ममध्ये एक पाठिंबा आम्ही मागण्यासाठी लोकांना आवाहन केलं. शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही त्यामध्ये आवाहन केलं, पत्र लिहिलं की अशा प्रकारच्या शाळा बंद करणं हे काही संयुक्तिक नाही आहे, यावर विचार व्हायला हवा. आणि लोकांनी जवळपास 3 दिवसांमध्ये 3,000 लोकांनी यासाठी पाठिंबा दर्शवला. म्हणजे एक सुद्धा कमेंट किंवा प्रतिसाद हा त्यातल्या विरोधातला नाही आहे, वैशिष्ट्य म्हणजे. आणि राज्यभरातून हा सगळा प्रतिसाद आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की मुळात ज्यावेळेस पटसंख्या कमी होते, आपण जे म्हणतो की खर्च वाढलाय, खरं तर खर्च नाही, ती गुंतवणूक आहे आणि ती सरकारची जबाबदारी करणं. मुळात ज्यावेळेस पटसंख्या कमी होते, ती पटसंख्या वाढवण्यासाठी सरकारने किंवा शासनाने काय प्रकारची कार्यवाही केलेली आहे, काय प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत, यावर खरं तर चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे आपण शिक्षक भरती हा मुद्दा खरं तर वर्षानुवर्षे यावर चर्चा होते, पण होत नाहीये. ग्रामीण भागामध्ये मुलांना शिक्षक मिळत नाहीये. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाहीये. त्यामुळे मराठी शाळेकडे वळणारे जे कोणी पालक असतील, ते म्हणतील की जर शिक्षक नसेल तर आमच्या मुलांना आम्ही कसं पाठवायचं, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे ही शिक्षक भरती व्हायला पाहिजे. तुम्ही शाळांना लागणाऱ्या बेसिक सुविधा जर दिल्या असतील आणि तरी सुद्धा जर पटसंख्या कमी होत असेल, तर मला वाटतं सरकारने वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे. शासनाने वेगळ्या प्रकारचा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि दुसरा यासोबत आणखी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दूरगामी परिणाम करणारे निर्णय ज्यावेळेस सरकार घेतं, त्यावेळेस राज्यभरातले जे प्रमुख शिक्षण तज्ज्ञ असतात, संघटनांमध्ये काम करणारे संघटनाचे पदाधिकारी असतात, मला वाटतं यांच्यासोबत किमान सरकारने एक चर्चा करायला पाहिजे आणि मग निर्णय घ्यायला पाहिजे. कोणाला तरी काहीतरी एक संकल्पना सुचते आणि तो खर्च वाचवण्यासाठी किंवा आणखी वेगळं काहीतरी कन्सेप्ट असेल त्यांच्या डोक्यात, माहीत नाही. परंतु अशा प्रकारचे निर्णय जर येत असतील तर ग्रामीण भागामध्ये आजही पहिली पिढी आपल्याला शिकताना दिसते. जर अशा प्रकारचे निर्णय घेतले तर मला असं वाटतं पहिली पिढी सुद्धा आणि इतर मुलं सुद्धा हे मला वाटतं शिक्षणाच्या प्रभावापासून बाहेर फेकले जातील. त्यामुळे मला ही खूप गंभीर बाब वाटते. पण मुळात मुद्दा असा आहे की तुमचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा शाळा सुधारणांचा आहे, शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही सुद्धा करत आहात आणि कार्यरत आहात त्या संदर्भामध्ये. जर शाळांची दुरवस्था असेल, तिथे साधन सामुग्री, संसाधनं उपलब्ध नसतील आणि शासन देणगीदारांना आमंत्रित करत असेल, त्यांचे प्रस्ताव मागवत असेल आणि एक मोठा निधी या देणगीदारांकडून जर उपलब्ध होत असेल,
आणि शाळांच्या संसाधनांमध्ये जर फरक पडत असेल तर याच्यामध्ये आक्षेप घेण्याचा मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की मला असं वाटतं जो शाळा दत्तक योजना जी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारच्या देण्यासाठीचा खरं तर त्याला सुद्धा आमचा विरोध आहे. खरं तर ही जी संकल्पना आहे ही खाजगीकरणाकडे जाणारी आहे. सरकारने मुळात या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जो माणूस कोणीतरी देणगी देणार आहे, कुठेतरी अच्छा. त्याचा एक दबाव त्या शाळावर असणार आहे. त्याच्या एक विचारसरणीचा दबाव त्या शाळावर असणार आहे. त्याच्यामध्ये त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी बरंच म्हटलंय, की अपराधी, गुन्हेगारी असणारे लोकांना वगैरे ह्या शाळा देऊ नयेत. पण एवढं खोलामध्ये कोण जाऊन बघणार नाही मला असं वाटतं. हम्म. आणि दुसरा मुद्दा याच्याबरोबर मला असा जोडायचा आहे, की आपल्या आमदार आणि खासदारांनी या शाळा का बरं दत्तक घेऊ नयेत? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आमदार आणि खासदारांनी आपापल्या अच्छा. मतदारसंघातल्या शाळा जर सगळ्यात या महत्वाचा दत्तक मुद्दा. घेतल्या, तर मला असं वाटतं नक्कीच त्या शाळा हा हा गुणवत्तापूर्ण हा. होतील आणि त्याला तो निधी कुठेतरी सत्कारणी लागेल मला असं वाटतं. त्यामुळे सरकारने सुद्धा या गोष्टीचा गंभीरपणे मला असं वाटतं विचार करायला हवा. अशा प्रकारचे निर्णय घ्यायला हवे. ज्या प्रकारे आपण मागे ऐकलं होतं, की प्रत्येक आमदारांनी आणि खासदारांनी गाव दत्तक घेण्याची योजना आली होती मध्ये. तसं काय झालं पुढे माहीत नाही मला. पण हम्म. अशा प्रकारची एक योजना मला वाटतं शाळांसाठी यायला पाहिजे आणि आमदार, खासदार आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी ग्रामीण भागातील शाळांना दत्तक घ्यायला काहीच हरकत नाही मला असं वाटतं. नाही, मुळात दुसरा मुद्दा असा आहे, की अशा प्रकारच्या जर शाळा दत्तक दिल्या, तर उद्या भविष्यामध्ये सरकार किंवा प्रशासन आपली जबाबदारी कदाचित झटकू शकेल की काय स्वतःची, असंही आम्हाला एक भीती वाटते. हा. त्यामुळे मुळात या शाळावर हम्म. खर्च करणं, त्या टिकवणं, त्या वाढवणं ही प्राथमिक जबाबदारी खरं तर प्रशासनाची आणि सरकारची आहे. शिक्षण हक्क कायदा प्रमाणे जे काय आपण म्हणतो, ती सगळी जबाबदारी सरकारनेच उचलायला हवी. जबाबदारी झटकायला नको. हम्म. दुसरं एक महत्वाचं की आपल्याकडच्या एका तथाकथित संस्कृतीमध्ये असं नेहमी आपल्याला सांगितलं जातं की दान जे असतं ते गुप्त असतं. ते या हाताचं त्या हाताला सुद्धा कळू नये अशा पद्धतीने व्यक्तीने दान द्यायची असते, मदत करायची असते, देणगी द्यायची असते. सरकारने इथे देणगीदारांना अशी सुविधा दिलेली आहे की तुम्ही एक अमाऊंट 50 लाख 1 कोटी एवढ्या एवढ्या कालावधीसाठी तुम्ही देणार असाल तर त्यांनी सुचवलेलं किंवा त्यांचं नाव सुद्धा त्या शाळेला दिलं जाणार आहे. कसं बघता तुम्ही या सरकार काय नेमकं ह्याच्या पाठीमागची मानसिकता असू शकते? आणि सरकार नावाची यंत्रणा, सरकार नावाची व्यवस्था अशा प्रकारची सुविधा देते की तुम्ही पैसे द्या आणि आमच्या वस्तूला तुमचं नाव लावा. तुम्ही कसं बघता या मानसिकतेकडे? मुळात मुद्दा असा आहे, की हा शासन निर्णय काढायच्या आधी सुद्धा हजारो शाळांनी डोनेशन घेतलेलं आहे ना. त्यामुळे मला वाटत नाही हा अच्छा, शासन घेतले. निर्णय त्यांनी घेतलाय. हजारो शाळा चालतातच आहे. हजारो अच्छा. शिक्षकांनी चांगल्या शाळा केलेल्या आहेत. पण परंतु अशा प्रकारची एक जबाबदारी शाळांवरती आणि लादणं, शासन निर्णय काढणं हे काही मला संयुक्तिक वाटत नाहीये. शिक्षक आपापल्या परीने, संस्थाचालक आपापल्या जबाबदारीने, आपापल्या ओळखीने डोनेशन मिळवत असतात, शाळा चालवत असतात. ते करतच राहतात. परंतु नाव देण्यासाठी अशा प्रकारे एक प्रकारची बोली लावणं किंवा एक प्रकारचं कालावधी ठरवून असं म्हणणं, हे काही तेवढं संयुक्तेने मला असं वाटतं. पण त्यांनी जी-आर मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे सरकारने, की हे जे देणगीदार असतील, त्यांचा प्रशासनामध्ये हस्तक्षेप नसेल, असं सुद्धा सरकारने म्हटलेलं आहे. मग अशा प्रकारची देणगी घेण्यामध्ये काय हरकत असू शकते? मुद्दा असा आहे, एखादा दानशूर व्यक्ती आपण म्हणूयात समजा, जर एखाद्या शाळेला देणगी देत असेल, लाखोची, करोडोची, तर निश्चितच आहे आपण समजू शकतो सगळेच, की त्या शिक्षकांना कदाचित त्या व्यक्तीचं त्या शाळेमधील थोडासा हस्तक्षेप असूच शकणार आहे. आपण ते नाकारू शकत नाही. अच्छा. ही सगळ्यात महत्त्वाची मोठी अडचण आहे मला हम्म. असं वाटतं. त्यामुळे सरकारचं मुख्य नियंत्रण हे शाळावर असणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं, लोकांनी दिलेल्या पैशांच्या त्यांच्या जबाबदारीपेक्षा. त्यामुळे सरकारची जबाबदारी आहे. सरकार आणि शाळा हे कनेक्शन मला असं वाटतं डायरेक्ट असायला हवं. त्या दोघांच्या मध्ये कोणी असायला नको. ते जास्त महत्वाचं आहे. मध्यस्थी कोणी नको त्याच्यामध्ये. सरकार आणि शाळा यांच्यामध्ये मध्यस्थी कोणी असू नये, अशी तुम्ही भूमिका मांडलेली आहे. तुम्हाला हा सगळा प्रवास, या शाळा दत्तक योजना असेल, वेगवेगळी नावं देत असतील, त्या सगळा प्रवास, या सगळ्या शाळांच्या शिक्षणाच्या एकूणच खाजगीकरणाकडे जातोय, अशी कुठे भीती तुम्हाला वाटते का मनामध्ये? नक्कीच अशी भीती वाटते आम्हाला. आम्ही कार्यकर्ते म्हणून ज्यावेळेस 15-20 वर्षापासून सातत्याने यावर काम करतोय. मुळात असं आहे, की ज्यावेळेस
समूह शाळा योजना ही का आणली, तर त्यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थी संख्या ही कमी झालेली आहे. त्यामुळे आपण त्यांना एका ठिकाणी म्हणजे 40 किलोमीटर पर्यंत प्रवास मुलं करू शकतील अशा ठिकाणी आपण त्यांना एकत्र करूयात किंवा मध्यवर्ती ठिकाणी आपण त्यांना नेऊयात असं त्यांचं म्हणणं आहे. मुळात आम्ही असं वर्षानुवर्षापासून म्हणतोय आणि मागणी करतोय सरकारकडे की अजूनही महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांची गरज असलेली ठिकाणं आहेत. शाळांसाठी अंतर आणि लोकसंख्या हे दोन सगळ्यात महत्वाचे निकष आहेत. आणि मला तर असं सांगायचंय तुम्हाला, कारण की सरकारचीच ही आकडेवारी आहे. 2012-13ला शासनाने अशा प्रकारची एक एक सर्व्हे केला होता महाराष्ट्रामध्ये, की किती ठिकाणी मराठी शाळांची गरज आहे. प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि अच्छा. माध्यमिक. त्या आकडेवारीमध्ये हम्म, अशा हम्म, प्रकारची आकडेवारी बाहेर आली होती. जवळपास 2300 शाळांची आकडेवारी बाहेर आली होती. 500 ते 600 शाळा ह्या प्राथमिक होत्या. जवळपास 1500-1600 शाळा ह्या उच्च प्राथमिक होत्या आणि 259 शाळा ह्या माध्यमिक प्रकारातल्या होत्या. या शाळांची पुढे काय झालं, या शाळांची ऑनलाईन म्हणजे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक तर सरकारच काढणार होतं. परंतु माध्यमिकचे प्रस्ताव हे खाजगी शाळांकडून मागवणार होते. तर पुढे असं झालं की 2 मार्च 2017ला हे सगळं रद्द करण्यात आलं. इथली गरज संपलेली आहे असं सांगण्यात आलं. ज्यावेळेस आम्ही एका माजी शिक्षण सचिवांना भेटलो या संदर्भामध्ये, त्यावेळेस त्यांना मी म्हटलं की अशा प्रकारचा तुम्ही बृहत आराखडा हा रद्द केला, याचं मागचं कारण काय आहे? तर त्यांचं असं म्हणणं होतं की सर, महाराष्ट्रामध्ये आता हम्म, एकाही हम्म. मराठी शाळेची गरज नाही. आम्ही त्यांना असं म्हटलं होतं की आमच्याकडे कागदपत्र आहेत या संदर्भातले, आकडेवारी आहे, माहिती अधिकारातली अच्छा. आकडेवारी आहे. तुम्ही मुंबई सोडा, तुम्हाला पालघरमध्ये आम्ही अशी ठिकाणे दाखवू शकतो. मग त्यांचं असं म्हणणं आलं की मग याला पैसा द्यावा लागेल, अनुदान द्यावं लागेल. मग शिक्षण हक्क कायदा आपण बनवला कशासाठी? मूळ मुद्द्यावर मी पुन्हा येतो. मुद्दा असा आहे की विद्यार्थी संख्या आणि अंतर आणि लोकसंख्या असून सुद्धा जर विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात मराठी शाळांना तुम्ही मान्यता देणार नसतील आणि तुम्ही पटसंख्या काही ठिकाणच्या कमी झाल्या म्हणून जर शाळा तुम्ही समायोजन करणार असतील, तर हे कसा विरोधाभास आहे? म्हणजे विद्यार्थी संख्या असून तुम्ही शाळांना मान्यता देत नाही एकीकडे, दुसरीकडे पटसंख्या कमी झाली म्हणून शाळा बंद करता. नेमकं धोरण काय आपलं? आपल्याला महाराष्ट्रातील राजभाषा असलेल्या आपल्या मराठी भाषेच्या शाळा टिकवायच्या आहेत की नाही टिकवायच्या आहेत, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सरकारची मानसिकता हा ही मोठा मराठी प्रश्न आहे. शाळांच्या बाजूची आहे की नाहीये, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आम्हाला या सगळ्या कार्यकर्ता म्हणून असं वाटतात. आणि त्यामुळे आज पटसंख्याच्या त्या शाळा कमी आहेत, त्या कमी करण्याऐवजी मला असं वाटतं तिथे मेहनत घेतली पाहिजे सरकारने, शिक्षक दिले पाहिजे. लोकसंख्या एक तर वाढत जाणार आहे, लोकसंख्या कमी होणार नाहीये. जर आज ह्या शाळा तुम्ही जर बंद हम्म. केल्या, तर भविष्यात त्या शाळा पुन्हा कधीही भविष्यात सुरू होणार नाहीयेत. त्यामुळे बरं. लोकसंख्या तर वाढत जाणार आहे. तिथे तुम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या. शिक्षक शिक्षक पुरवा. विविध त्यांना सुविधा उपलब्ध करून द्या. आपोआप ती संख्या वाढलेली दिसेल मला असं वाटतं. शाळा बंद करायची वेळ येणार नाही. एक महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतो, की साधारणतः राजकीय पक्ष जे असतात, ते आजचे राजकीय पक्ष आहेत, उद्याचं ते सरकार सुद्धा असू शकतात. इतक्या महत्वपूर्ण विषयावरती राज्यामध्ये सत्ताधारी किंवा विरोधी पक्षामधली जी लोकप्रतिनिधी किंवा नेते मंडळी आहेत, ती व्यक्त होत नाहीये, त्याच्यावरती प्रतिक्रिया देत नाहीयेत. एक मोठा विरोध जो या सगळ्या गोष्टीला व्हायला पाहिजे होता, कारण इथे फक्त शाळांचा विषय नाहीये, तर मराठी भाषेची गळचेपी सुद्धा आहे. भाषेचं अस्तित्व पुढच्या काळात राहणार आहे की नाही राहणार आहे, असा एक मोठा प्रश्न आहे. असं असताना सुद्धा राजकीय पक्ष बोलत नाहीयेत. काय कारण वाटतं? मला असं वाटतं खरं तर माध्यमांनी हे मुद्दे राजकीय पक्षांकडे, विविध सगळ्या पक्षांकडे लावून धरायला हवेत असं मला असं वाटतं. माध्यमांनी जर या मुद्द्यावर काही बाजू सरकारची ऐकून घेतली, विरोधी पक्षांची, विविध राजकीय पक्षांची ऐकून घेतली, तर त्यांची सुद्धा बाजू पुढे येईल मला असं वाटतं. परंतु राजकीय पक्षांच्या नजरेतून कदाचित हे मुद्दे तेवढे महत्त्वाचे नसावेत असं कदाचित वाटू शकतं. कारण की यावर बोललंच अच्छा. पाहिजे. कारण की राज्यभर आपल्याला आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यात आज आंदोलन आपण बघतोय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दररोज कोणी ना कोणीतरी आंदोलन करत आहे. आणि राजकीय पक्ष त्यावर बोलत नसतील, तर ही चिंतेची बाब आहे मला असं वाटतं. आणि राजकीय पक्षांनी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जर टिकवायची असेल, तर मराठी शाळा टिकल्या पाहिजे. कारण की मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकू शकते, असं ते कनेक्शन आहे. त्यामुळे मराठी शाळा टिकण्यासाठी, मराठी भाषा टिकण्यासाठी राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. हे महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याचं नेमकं कारण काय आहे बरं? त्याच्या मागचा उद्देश काय आहे? एक उद्देश असा आहे की भाषा आपली वारसना. भाषा आपल्या व्यवहारात आपली भाषा आपली
आपण वापरू शकलो पाहिजे. आणि उद्या जर ती भाषा मरणार असेल, बरोबर. त्या शाळा नसल्यामुळे, हा खूप कळीचा मुद्दा मला वाटतो. राजकीय पक्षांनी सगळ्या यावर बोलायला हवं. या मराठी शाळांच्या बाजूने उभं राहायला हवं असं मला वाटतं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा एक समजून घेतला पाहिजे सगळ्या व्यवस्थेने, की मातृभाषेतील शिक्षण जगाने मान्य केलेलं आहे, की मातृभाषेतील शिक्षण हेच योग्य शिक्षण आहे. इंग्रजी भाषा ही फक्त भाषा म्हणून शिकली पाहिजे, ती आली पाहिजे. हा कळीचा मुद्दा सर्व राजकीय पक्षांनी, व्यवस्थेतल्या पक्षांनी, सरकारमधल्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि या शाळा टिकण्यासाठी बोललं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही जो फॉर्म एक जारी केला लोकांच्या प्रतिसादासाठी. 3,000 पेक्षा जास्त व्यक्ती, संघटनांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि तो सरकारच्या निर्णयाला विरोध करणार आहे. राज्याचा इतका सगळा विरोध राज्यामध्ये जनतेमध्ये असताना सुद्धा राजकीय पक्षांच्या कडे एक उदासीनता दिसते आपल्याला भूमिका घेताना. मराठी अभ्यास केंद्राकडे आता हा इतका मोठा सगळा असंतोष जो आहे तो एका जागेवरती आता एकवटतोय त्या सगळ्या प्रतिसादाच्या माध्यमातून. काय पुढची दिशा असणार आहे? हा जी.आर रद्द करण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात? सरकारवर कसा दबाव निर्माण करणार? लोकशाही मार्गाने जे आपण सगळं करू शकतो त्या प्रकारचे सगळे प्रयत्न आम्ही खरं तर करणार आहोत आणि त्यातला पहिलं पाऊल म्हणजे लोकांचा एक पाठिंबा घेणं. शेवटचे 2 दिवस आणखी आम्ही त्यासाठी गुगल फॉर्म खुला ठेवलेला आहे सगळ्यांसाठी. जेवढ्या नोंदणी शेवटच्या 2 दिवसामध्ये येतील तो सगळ्या प्रतिक्रिया सरकारपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. हा पहिला मुद्दा. सरकारला भेटून जे जबाबदार व्यक्ती आहेत, शिक्षण मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांना भेटून या हम्म. संदर्भातली वस्तुस्थिती आम्ही सांगणार आहोत. आणि खरं तर त्यानंतर सरकार काय निर्णय घेतं त्यावर एक आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत. आणि सगळ्या संघटना, राज्यातल्या ज्या सगळ्या संघटना आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन काय निर्णय घेता येईल या प्रकारची पुढे आम्ही काय कारवाई करायला आम्ही ठरवणार आहोत. राजकीय पक्ष जरी उदासीन असले तरी सामाजिक क्षेत्रातली मंडळी ही जागरूक आहेत, जागी आहेत आणि स्वतः बरोबर समाजाला सुद्धा जागा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी अभ्यास केंद्राने प्रत्येक वेळेला मराठी भाषेच्या जपणुकीसाठी पावलं उचललेली आहेत आणि त्याचाच एक भाग आहे की हा शाळा दत्तक योजनेच्या माध्यमातून खाजगीकरणाचं सावट जे शिक्षण क्षेत्रावरती येऊ पाहत आहे त्याला वेळीच आवाज उठवण्याचं काम मराठी अभ्यास केंद्र करतं आणि त्याच्यासाठी लोकांसाठी एक गुगल फॉर्म त्यांनी जारी केलेला आहे, प्रसारित केलेला आहे. त्याला मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतोय. जवळजवळ व्यक्ती, संघटना मिळून 3,000 पेक्षा जास्त लोकांनी त्याला प्रतिसाद दिलाय. म्हणजे एक मोठा असंतोष या राज्यामध्ये शासनाच्या निर्णयाविरोधात आहे. मराठी शाळा टिकवणं ह्याचाच एक भाग म्हणजे त्याला दुसरा त्याची जी बाजू आहे ती मराठी भाषा टिकवणे आहे. सुशील शेजुळे यांनी सुद्धा सांगितलं की मराठी भाषाच नाही तर जगानेही स्वीकारलेलं आहे की मातृभाषेतलं शिक्षण जे आहे तेच सकस शिक्षण आहे. आणि कुठल्याही देशाची, राज्याची, समाजाची संस्कृती जर तुमची जर टिकवून धरायची असेल, तिचं जतन करायचं असेल, तर त्यामध्ये भाषा जगवणं, भाषा टिकवणं ही एक खूप मोठी जबाबदारी त्या देशावर, समाजावरती येऊन पडत असते. आपल्याकडे मराठी माणूस हा खूप त्याची छाती ताणतो. विषय आला की खूप जोरजोराने बोलतो. परंतु ज्या वेळेला असं मुळाशी जाऊन काहीतरी काम करण्याची वेळ जेव्हा येते, तेव्हा मात्र तो काहीसा उदासीन असतो. तर त्याचं सुद्धा दुःख या विषयावरती काम करणाऱ्या मंडळींना असतं. परंतु मला असं वाटतंय की एक मोठं काम 3,000 संघटना हा काही लहान आकडा नाहीये. एक मोठा असंतोष येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या निर्णयाविरुद्ध उभा राहील आणि सरकारला आपला निर्णय मागे घ्यायला भाग पडेल. अशी आपण आशा बाळगूया. सुशील शेजुळे ह्या सगळ्या कामाला तुम्हाला मीडिया भारत न्यूजच्या वतीने सुद्धा खूप खूप सदिच्छा आणि आम्ही सुद्धा या सगळ्या कामामध्ये, या मोहिमेमध्ये तुमच्या सोबत आहोत.